बाई आता ह्या भावड्याला गाडी आणायला लावली, किती वेळ लागतो याला अजून यायचा पत्ता नाही. तर वातावरण असं पावसाचं होत चाललं, मला इतके दिवसाचं स्वप्न मग आली बाई गाडी. भावड्या भाऊ बरं झालं तुम्ही लवकर गाडी घेऊन आले. ती गाडी तर बंद करा. बरं मी काय म्हणते, हा बोला. लगेच उतरले, मला गाडी शिकवायची नाही का? अहो मला खूप काम आहे. हो चहा घेता येईल, चला मला थोडीशी एखादी चक्कर सांगा तर खरी गाडी कशी चालवायची. मी जातो, मला काम आहे. बघा किती वाजले आता. शिकवा ना मला. ड्युटीवर जायचंय मॅडम. किती वाजले पाहा ना वहिनी. अहो 3:30ची ड्युटी, आताशी 12 वाजले. चला मला एक चक्कर तर शिकवा. अजून आंघोळ नाही केली, काहीच नाही आवरेल. अजून मेकअप करावं लागतो मला बी. तुम्हाला काय तिथं कामावर काय पोरी बघायच्या राहता का? तुमचं पण एक काहीतरी नवीन. तुम्हाला काय माहिती. अहो हे मी काय म्हणते, ऐका जाऊ नका ना. एकच चहा नाही प्यायचा का तुम्हाला? जा कधी पण वहिनी. तुम्ही ना लय नाराज होते. मग तुम्ही मला गाडी आणून दिली, मग तुम्हाला गाडी शिकवायला काय शिकवा ना भाऊजी प्लीज. खरंच लय मला महत्वाचं काम आहे. अहो पण आता मी खरंच शिकवलं. उद्या येईल ना मी. उद्या आजचे दिवस ऍडजस्ट करून घ्या. आजची दिवस ती गाडी काय आता ओवाळायची का मला इथं? ओवाळा ना, नवी गाडी आणली कशासाठी आणली ती? अहो पण मला गाडी शिकल्याशिवाय नाही ओवाळायची हो भाऊजी. ऐका ना प्लीज, ऐका ना वहिनी. पण फक्त एक दिवस ऍडजस्ट करा. उद्या मी शिकवल तुम्हाला. निघा परत यायचं नाही आमची तुम्ही आता. वहिनी वहिनी बरं जा. उद्या चालेल ना? चालेल. बाय बाय. गाडीचं काय करू मी, सांगू गड्या आता. तर हिला चालू पण करता आलं पाहिजे, नाही तर एखाद्याला हॉस्पिटलला बेड मला बुक करून ठेवावं लागेल. काय करावं? बाबराव इकडे काय कोण चालले? काही नाही, इकडे मळ्यात चाललं. तुम्हाला दिसत नाही का इथं मी उभी आहे, गाडी उभी आहे, बोला माझ्यासोबत 2 मिनिटं. चालले तोंड घेऊन पुढं. नाही तू दिसली मला उभी गंगूबाई, पण तो गाडी का घेतली? अहो आत्ताच घेतली, सेकंड हँड घेतली, नवी घेतली. काय सांगू? काय मग पेढी तर द्या. नाही गाडी शिकल्याशिवाय म्हणजे बरी गंमत आहे का? पैसे मी भरले, राहिलेले पैसे मी द्यायचे, पेढे तुम्हाला फुकट खाऊ घालायचे. कोण सांगितलं? आता मी काय म्हणते, ऐका तुम्हाला पेढे खायचे ना, हा मला गाडी शिकवा. गाडी? हा पण तुला एक सांगा गंगूबाई, पण मी गाडी अजून काय हा केलंच नाही. हो इतके दिवस तुम्ही बिना गाडी चालवली होती? हा काही खरं नाही तुमच्या आयुष्यामध्ये येऊन जन्माला येऊनच फायदा नाही गाडी चालवता. काय करते आता? पहिल्यापासून चालवलीच नाही गाडी. मग आता मला गाडी कोण शिकवल? तुम्ही बसून पाहता का मी मागून धरतो? आणि मी आपटली मग काय करायचं? नाही मी पडून नाही जाणार तुम्हाला खाली. आणि मी पडले तर काय करू? पडलं तर दवाखान्यात नेले मी तुम्हाला. दवाखान्यात तुमची तयारी, मला दवाखान्यात न्यायची, गाडी शिकायची मला इथं. लगेच दवाखान्यामध्ये नेऊन पोहोचवता का मला? तुम्ही घाबरू नका बुवा, असं म्हणतो मी. नक्की ना? हा जरा माझा मोबाईल नीट ठेवा बरं का. लाख रुपयाचा मोबाईल आहे. या हा या बाबा, मागून व्यवस्थित गाडी धर. हा जर का मी पडली हा मग सांग. हा जपू बघा, मी मागून धरतो. का बसतो मागून मी? नाही हो नाही. हॅलो येऊ का? हा वजा वजा घ्या. गंगूबाई, तुम्ही असं काय करू राहिल्या? गाडी नीट पकड. एवढं हिसकायला करा देऊ गाडीला. हळूहळू घ्या. अहो बाबूराव तुम्ही मला पाडलं होतं माहिती का? असं काय करता तुम्ही? गाडी चालवत येत तुम्हाला? आता काय करायचं ते गाडीचं? देऊ टाका परत त्याची. काल हात पाय मोडू घ्या त्या. बाबूराव मला गाडी शिकायची, गावात जायचं असलं का नवरा कामाला निघून जातो, माझ्याकडनं कामच नाही होत घरातले. नाही मग असं काय मग मी येत जाईल ना करू लागायला काय काम? अहो काम करायला माझ्या घरातले काम तुम्ही करणार आहे का? माझा किराणा तुम्ही आणणार आहे का? माझं गावातून काही दळण बिळण दळून आणायचं, मग तुम्ही जाणार आहे का दळायला? आणि जाईल ना मी. गावातले लोक हाणतील तुम्हाला. नाही काय नाही आणणार. आणि मग मी आणलं मग काय माझे काम करायचं? तुम्ही नोकर आहे का माझे? आता कसं आहे, आता तुम्ही माझ्या मला होत नाही. जाऊ बाबूराव, तुम्ही लय लोक खाता रे काम. अहो मी लय जाण्याचं काम करीत आलोय. तुम्ही लोकांची कामं करत असाल, माझे काम तुम्ही करा अशी माझी अपेक्षा नाही. मला फक्त गाडी शिकायची, ते महत्वाचं आहे. पण गाडी शिकायला आपल्याला ना, तुम्हाला सांगू का, महिना तरी लागेल बा. महिना? हा मग अहो आता जर पोरगी बघायला गेलो तर दुसऱ्या दिवशी पोरगी करून आणते ती आयुष्यभराची. आणि तुम्ही गाडी शिकायला मला महिना सांगता? मला काय ते काय बुलडोझर चालवायचं काय महिनाभर चालवायला? मग आता काय करावं वहिनी? आता कोणतरी बघा मला गाडी शिकवायला पाठवा. नाही बा, आपल्याकडे नाही कोणी ड्रायव्हर. तो एकदम सांगतो तुम्हाला, कोण? एक आहे आपल्या गावातला. कोण? तो सरपंच नाही का?
पंचम हा अहो तो तर आता कुठं गाडी शिकला आणि तुम्ही मला काही सांगा त्याच्याकडून गाडी तो लय शिकलो. पाहिलं ड्रायव्हर तो हा का त्यानं काय केलं आतापर्यंत माहिती का हा. सरपंच पद आहेच आहे हा. पण कधी ऑफिसला आला नाही तो आतापर्यंत बायालाच गाड्या शिकत राहिला बाहेरला म्हणजे तुम्ही असं काय नाही सांगा नाही. काय झालं वहिनी ज्या बाया नवीन गाड्या आणल्या का हा. त्याला येते ना चालवता हा. मग तो शिकवायचं काम करतो चांगलं शिकवतो ना अहो लय भारी बायला पडून सुद्धा देते खाली ते. बरं जा पाऊस शिवराला पटकन पाठवा त्यांना आमच्याकडे पाठवू द्या कोई हा तुम्ही इकडे उभे राहा रस्त्यात नका उभे राहू एका दिवशी ठोकू तुम्हाला जाऊ का जावा, हा हा? हा पटकन पाठवा हा. हा काय बाबूराव एवढं वय झालं म्हणे गाडी चालवता येत नाही आता या सरपंचाने नीट गाडी शिकवली तर बरं आहे नाही तर एवढे 5-50 हजार रुपये घालून नुकसान यायचं बाबूराव माझा मोबाईल मोबाईल द्या काय माझा मोबाईल द्या ना कोणता आयफोन तुमच्या खिशामध्ये आहे माझा आयफोन आता बी दिलता भाग काय धंदा तो मोबाईल नाही दुसरा दुसरं कोणी भाग एवढंच आहे बाबूराव गावातल्या लोकांना आवाज येणार कपडे काढून हाणतील लोक गपचूप मोबाईल काढा म्हणायच्या गोष्टी केल्याशिवाय सुधरतच नाही गाव चालवलेली कुणीकडं जा त्या सरपंचाला पाठवा इकडं काय म्हणतो अमोल अरे काय सरपंच काही कमी जास्त गावात अरे सगळंच कमी पडलंय गावात आपल्याबद्दल कोणी काड्या नाही अरे घालीत. तुझ्यात बघूलं वाजवलं तुझे हं. काय करतो तू आयला तुला आपलं म्हणायची लाज वाटू राहिली रे मला का बरं तू माझ्यात पाणी होती तो कशात मी तुला आपला कार्यकर्ता म्हणतो. कशात पाणी म्हटलं तुझ्या टिंब टिंबात टिंब टिंबा हं. ओय टिंब टिंबात पाणी नको झालंय का असं बोलतो रे बोल 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 आता काय हं? बोल ना अरे बाबू काय सरपंच काय चाललंय? आम्हाला काय चालेल बस बस बस. ये केळ्याला समजून सांगतो ना काय 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 कमी जास्त बाबूराव काय नाही. अरे खरं सांग माझ्याबद्दल कोणी काड्या घालीत नाही ना गावात नाही गाव चांगलं आहे तुझ्याबद्दल आता. चांगलं आहे ना हा. ठीक आहे मग. तू सगळं चांगलं करायला ना मग गाव मी निवांत झोपतो निवांत झोप काय ते त्याला कोणी काड्या घालायला लागला ना मला पटकन कानगी लागायचं बर सांगाल तुला मग वहिनीला झोप येते का पण मग येते का अरे गावात कोणी काड्या घालायला लागलं का अरे मग झोपेल. वहिनी बोललो ना हा हिला असं काय पाहतो काय राग राग पत बरोबर आहे ना वहिनी बोललो ना मी अरे तू सरपंच आहे, कमीत कमी याला कसं बोलावा हं? अरे वहिनीला झोप येते का ते बोल राहिलो ना मी चांगला बोलला ना रे तो चांगलंच बोललो परत ना याला काय करायचं झोपायची अरे बाबा तसं ते नाही उठून बसा ना बरं अरे बाबा त्याला माझ्या कुटुंबाची काळजी आहे. काळजी. हा बरोबर सुखा दुःखाच्या गोष्टी तो विचारितो बरं जाऊ दे, मी काल मला आले वहिनीची लय काळजी मला तू काल आला ते सांग बरं मी काय आहे का ना बोल. मी ना घरून निघालो ती गंगी नाही का कोण गंगी गंगी अरे आपली गंगी आपला गंगे ती गावातली गंगी नाही का माहिती आहे ना रे फेमेश आहे ना माहिती आहे ना मला हा. गंगे हा. अरे अरे लय आनंद होतो गंगीचं नाव ऐकल्यावर हा का आहो. माझ्या संग बोल रे बोलतो काय झालं सोडा तू तिकडे पाहू नको नाही तो आकच माझे का आला ना तो आकच तो ए बटाट्या ए, अमोल शांत बस बोल अरे गंगी भेटली रस्त्यात हा. तिला कोणातरी गाडी घेऊन दिली वाटतं काय बोलतो हा अच्छा कोणी तिच्या भावानं कोणतरी कोण बैलगाडी का नाही रे मग स्कूटी आहे कुटी मी म्हणलं बैलगाडी घेऊन दिलं नाही नाही स्कूटी अरे सरपंच याच्या आईचं बघुलं वाजवली याच्या ए. अरे आता का बैलगाडीचं काळ राहिला का? अरे मी चाललो यायला. ए तिचा भाऊ आहे ना बस बस ए तिचा भाऊ बागायतदार आहे शेतकरी आहे मी म्हणलं बैलगाडी घेऊन दिली सर काय बहिणीला त्याला अक्कलच नाही मग असं म्हण ना स्कूटी घेऊन दिली अरे हं. ऐकतच नाही रे तुम्ही येडे हो हा बरं बोल तिच्या भावानं स्कूटी घेऊन दिली तिने मला सांगितलं पुढं बोल ना तर मग ती मला काय म्हणे हं. बाबराव एवढं मला स्कूटी शिकवा ना म्हणून बरं मग रे काय? मुसकडच फोडील मी तू जर तिला कोटीवर बसला तिच्या तर मुसकडच फोडील तिच्या भावाला अक्कल आहे का रे बहिणीला स्कूटी येत नाही मग घेऊन का आलं? बायवाली ती त्याच्यावरची बैलगाडी घेऊन द्यायची ना मग ए तुम्ही ना नीट ऐकून घ्या रे मावली एकदा बोल ना फटकन पुढं ती मला काय म्हणा बाबराव मला स्कूटी अरे पाटा पाटा बोलला बरं स्कूटी शिकव हा आणि मग काय केलं तो हा मी तिला काय म्हटलं मला काय चालवता येत नाही तुला बी कुठं वांग येतं हा, कसं मला वांग? माहितीये तू तर अडाणी अरे आहे. हाच वांग्या एवढा आहे, याला काय वांग हा आहे? दुसऱ्याच्या स्कूटीवर बसतो आणि जातो शूटिंगला बरोबर आहे ना नेहमी नीट बस रे काय रे, पेले काय रे सकाळी सकाळी आईला लय माझ्या लय मला लय गंगीची आठवण येऊ राहिली ए गप गप बोल पुढे बोल मग काय झालं
मग काय केलं तिला म्हणलं वाटलं मी मागून धरतो हा. आणि तू बस म्हणलं चाल. आईला थोबाडच फोडील मी तुझं पाय. आईला चांगली डेअरिंग आहे याची. कस काय मागून धरतो तू? मग थोबाडच फोडील तो आवाला मी. ए अमोल, याला स्कूटी येत नाही, तिला बी येत नाही, अका बोलून राहिला मागून धरतो. मागून धरितो. ती काय काय सायकल आहे धरी? का? आईच्या बावळट. सायकल ठीक आहे भाऊ, माग धरायची. बघ, स्कूटी बरं आहे. अरे एवढे करू ऐका तुम्ही, एवढे करून तिने हे ऐकलं, बोलू दे त्याला. बरं, पुढं बोल. एवढे करून तिने ऐकलं बरं का त्या गंगीनं. हा. बरोबर ना बाबराव? हा. मग मागून धरशाल म्हणून तुम्ही. मग तुला ती हा म्हणली हा मी धरलं. तो थोबाडच फोडील मी. अरे स्कूटी धरली मागून. स्कूटी धरली. अरे काय येडा लोक येडा हो. त्याच्या डोक्यामध्ये स्कूटी येणं धरली. वेगळंच. कमाल झाली बुवा आता. मग चालेल, मग चालेल. तर मग काय केलं ए मला भूक लागली, मला तिने काय- शेल मारला हा, हा, गाडीला. हा, अरे फाटा फाटा बोल ना. तिने असा गपक्यान क्लच सोडला ना, हा. काय सोडला क्लच म्हणजे? गाडीने असा गचका घेतला. मॅडम तुम्ही गंगेला काय म्हणलं, गंगे एवढे गचके नको मारू. तू काय धरलं ते? काय सोडला? अरे हा? क्लस म्हणते रे त्याला. आला काय ती मूठ का? हा. हा, ती मूठ मूठ. क्लस डायरेक्ट सोडला असेल, मूठ हे झाली सर, हा. गाडी गचका नाही मारी आणि ती का? पिळी ती. आणि यांनी मागे धरेला असेल, हा. मग याची काय अवस्था झाली हे मला चांगलं माहिती आहे. झाली ना गाडी कानी. मी काना झालं, ती कानी झाली. मग गपक्यान उठलो मी. अरे तू तर गाडी कायमचाच उचलली. का नाही रे. बरं काही पाय बी मोडला नाही ना कोणाचा, नाही काही धक्का बिका नाही लागला. फक्त गाडी कानी झाली. मग तिला काय म्हटलं गंगेला म्हटलं गंगे हा. हे बघ मला काय मागून धरते आहे ना, हा. तू काही गाडी चालू नको. बरोबर, तर तुला बरोबर. गाडी शिकायची असेल ना हा. तर आपल्या गावाचा सरपंच आहे म्हटलं मोकळा. कोणता? सरपंच ये. चायला रे डोकं आहे का खोकं आहे? काय मी सरपंच आता बाळाला गाड्या शिकू का मी? मी तिला सांगितलं त्यानं आतापर्यंत जेवढ्या आपल्या गावात बायाने गाड्या आणल्या हा. ना तेवढ्या गाड्या त्याला शिकवल्या म्हटलं सरपंच. अरे येड्या, गाड्यासाठी मी लोन मंजूर करून दिलं, बँकेत गेलो, बायांची भरभराट करायची मला. अरे पण सरपंच तुला येत असेल तर शिकव ना अरे बाय गाड्या काय मला गंगीला. ट्रक चालवता येते? मग मी शिकू का? काय लांब. मला नाही जमणार का? अरे कशी काय जम, अरे मग जमत जाऊ दे मी आहे. पण मी सरपंच माणूस आहे, बाई माणसाला गाडी अरे शिकवू का? बाया गंगीला मी शिकवी. हा? काय बोलू राहिला? अरे तो मग मी शिकतो बा, तू काय करणार रे? आयला, ठीक आहे, तुझी इच्छा आहे का मी शिकावा तिला? यायला मी तो नाव सांगितलंय भाऊ. सांगितलं हा. का? मग याला का आला ते आता करून देतो. अमोल, आता माझं नाव सांगून बसला आणि ती काय म्हणेल मग? माझ्यावर नाराज होईल ती. त्याला सरपंच साधी मला गाडी शिकवी ना, आहो. आणि बायांची भरभराट करावा, बायांचा विकास व्हावा, बायांनी असं करावा, असं मी भाषणामध्ये सांगतो. कोणत्या? भाषणामध्ये सांगतो ना. अरे तो भाषणाला पण बायाच राहत्या, अरे हा माणसं मग. राहतीच या बाय, नाही. बाबूराव तू एकदम व्यवस्थित मुद्दा मांडला माझ्या. हा. शिकतो मी तिला गाडी. शिकवशील ना? हा, हा. जाऊ सांगू का मग तिला? हा. या बाय. शिकव. आणि गाडी शिकायचा टाइम आहे ना, हा. संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत यायचं म्हणा, 2 तास. म्हणजे संध्याकाळी काय करायचंय तुला? गाडी शिकायची संध्याकाळी? अरे म्हणजे तेवढा ऊन उतरेल राहतं, गारवा चांगला राहतो. कुठे शिकशील तू? मी कुठे बी शिकेल, रोडला शिकेल, म्हणजे सांगायचं नाही का तुला? समृद्धी हायवेला शिकेल मी डायरेक्ट. समृद्धी हायवेला. हा हा बरं मी जाऊ का सांगू का तिला? हा, सांग. हा? सरपंच. आणि टायमिंग किती? हा. 5 ते 7. 5 ते 7 का? हा. बरं. चालू का मग? हा, हा, जायचं. सांग. याच्या आईचं वांग. अमोल, अरे अरे वांग्यामधली आळई सुद्धा याच्यापेक्षा मोठी राहते पाय. एवढं बारीकी. अरे आता ती भगवंताची देणगी आहे. असं तुला कसं भगवंतानी शरीर दिलं दष्ट हा, दष्ट मस्तपैकी. पुष्ट. हा? सोन्यासारखा दे काढू तुला. का कोपरीतून काढू? काय काढू? अरे मोबाईल काढू का कोपरीतून फोन लावायला कोणाला? गंगीला का नको? अरे नको लावून आता, नको, बरोबर. डायरेक्ट निरोप घेऊन गेला ना माझा आता. हा. हा? आऊ. आणि हा बाय, लोकांकडे लक्ष ठेव थोडस, कोणत्या? गावातल्या लोकांकडे. आणि तू कोणाक बायक लक्ष अरे नाही ना, ग बस. मी गंगेला गाडी शिकेल ना समृद्धी हायवेला, हा. तर तिकडं आपल्या गावातलं कोणी आलं नाही पाहिजे. का बरं? का बरं म्हण? अरे लोक मला नाव ठेवतील ना राव. मारतील म्हण ना. मारतील नाही पण नाव ठेवतील. काय का? आता मी गंगेला गाडी शिकायला जातो समृद्धी आणि मी हायवे. काय करू इकडं? लोकांकडे लक्ष ठेव. आपल्या गावातला कोणी जर तिकडे चालला ना तर त्याला बोलून घ्यायचं, लाडी बोली तुझ्या लावायची. आईला तू तिकडं माझ्या मारशील गंगी संग आणि मी इकडं. नाही रे बाबा, नाही ना, माझ्या मारायचं माझं वय आहे का? मग मी इडच बसू. इडच बैस, गावाच्या लोकांकडे लक्ष ठेव. येतो थोडा पडून. हा हा, चाल चाल, जेऊ का मग? आहो. वा रे कार्यकर्ते, असे कार्यकर्ते पाहिजे फक्त. हा? अरे, 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 अरे. येतो मग मी. हा, पण बाय गंगीला हात नको लावू. हा, नाही ना रे. बाय गंगीला. अरे अरे, हात लावायचं माझं वय राहिलं का रे? 60 वर्षाचं वय आहे माझं. तू खुशाल तो
हातलं ते काय असतं, जेवण पोरं लागायचं आणि त्याला. अरे तू लय मारामाड्याचा आहे मला माहितीये. तोंड सांभाळून बोला बरं का, तोंड सांभाळून बोला. झोपता किती वेळ झालाय, हा बाबूरावला एक काम धडाचं करत नाही. केव्हाच पाठवलं सरपंचाकडं, फोनच करून पाहते. हॅलो हा बाबूराव, कुठे आहे तुम्ही? एक काम सांगितलं धडाचं होत नाही तुमच्याकडून, कुठे फिरताय तुम्ही? अहो त्या सरपंचाच्या घरी बसले ना. तुम्हाला मी तिथं काय चहा प्यायला पाठवलं का? अहो सरपंचाला इकडे घेऊन या, त्या गाडीचं केव्हा जीवन उभी, मी इथं वाट बघते गाडीचं शिकायची मला एकतर. हा तुम्हाला म्हणजे तुमच्याबद्दलच गेलोय. तो झोपेला होता, त्याला उठवले झोपातून आता. सरपंच झोपलेले होते. हा त्यांना म्हणा गावाचं काम तुमच्याकडनं होत नाही, एक काम तर धडाचं करा, गाडी तर शिकून द्या मला. हा तेच सांगितलं त्यांना. म्हणलं अरे भाऊ आपल्या गावाची ती गंगी नाही का, तिने गाडी घेतली म्हणलं तेवढीच आहे, तो आता शिकून दे म्हणलं. बरं तो म्हणे जातो म्हणे बाबूराव म्हणा, येईल तो आता 5-1 मिनिटात. खरंच का? हा येणार आहे. जर सरपंच जर नाही आला ना तर तुम्हाला लय मी शिवाय देईन बरं का. हा द्या हो, तुमच्या करता मी तयार आहे हो. सांगितलं तेवढंच काम करा, पुढचंच लय बोलता तुम्ही. ठेवा फोन, त्या सरपंचाला पाठवा पहिले. बर बर पाठवतो हा. ए उठे चाल ना बाबा. हा सरपंच बी असा आळशी कसा सरपंच केला लोकांनी काय माहिती, याला एक काम धडाचं होत. आला बी बरं झालं. अहो काय सरपंच इकडं इकडे आहे का? हा. अहो मला गाडी शिकायची, तर बाबूरावला म्हटलं तर ते मला म्हणे की मला येत नाही गाडी, माझ्या पाय पुरत नाही. नाही म्हणे सरपंचाला पाठवतो. तो घरी येऊन सगळा विषय त्याने मला सांगितला. हा. पण काय बाबूरावनी आहे ना, सगळा विषय मला घरी येऊन मी झोपेलो होतो, झोपेतून उठून सगळं काही सांगितलं. हा. तुम्हाला तुमच्या भावानी गाडी घेऊन दिली, हा. बरोबर आहे, हा. आणि ती तुम्हाला चालवता येत नाही, हा. आणि तुमची इच्छा आहे का सरपंचानी गाडी शिकावा. कोणीतरी शिकून द्यावा, तुम्हीच शिकून द्यावा असं नाही, पण त्या बाबूरावला येत नाही म्हणून आता तुमची कमी मध्ये पडली. हा का? हा. नाही चूक तुमची आणि बाबूरावची नाही ना, कारण मी भाषण ठोकितो ना, महिलांचा विकास झाला पाहिजे, महिला सुधारल्या पाहिजे, महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. अहो मग अशी एखादी योजना घेऊन यायची ना, आम्हाला गाड्या तरी भेटल्या असत्या ना कमी पैशामध्ये. काय करते तुम्हाला सेकंड हँड गाडी घ्यायची? सेकंड हँड घेतली का? मग सगळ्यात महत्वाचं आहे ना, तुम्हाला चालवता आली पाहिजे, हा. आणि चालवता येत नाही. नाही. काय गंगूबाई, खरं सांगू का तुम्हाला, हा. आता माझा 4.5 वर्षाचा अनुभव आहे. हा. म्हणजे माझे फक्त 6 महिने राहिले सरपंच पद जायचं. हा. तर 4.5 वर्षामध्ये आहे ना, हा. ती एक म्हण आहे ना, ती मला लागू पडती, कोणती? किंवा महिलांना लागू पडती. ती कोणती? वाण्याने दिली वस्त्री आणि हळूहळू पाय पसरी. आता ह्या म्हणीचा अर्थ तर मला काही समजत नाही. आता बापाची तर शहरात राहिली मी, कुठं या म्हणी लक्षात गाडीचं अहो सांगा शुद्ध काय? मराठीमध्ये अर्थ आहे ना, वाण्याने दिली वस्त्री म्हणजे एखाद्या माणसाने आपल्याला जर वस्त्री दिली ना राहायला झोपायला, आता हळूहळू पाय पसरी, म्हणजे त्याचा अर्थ सरळ असा वरतो, बाया आहे ना, बायांना काही जर दिलं ना, मी योजना दिली, हे दिली, बाया खूप लाडत येत्या. मला तो धाक पडला तुमचावाला. तुम्हाला मी गाडी शिकवील, पण ना तुमची अपेक्षा वाढू. गंगूबाई, उद्या आहे ना माझ्या मनामध्ये असा डाऊट येऊ राहिला, तुम्हाला गाडी शिकवील मी, उद्या ना तुम्ही मला म्हणू का मला स्वयंपाक शिकवा सरपंच. लग्न करून 10 वर्ष झाली, हा. मला मी नवऱ्याला उपाशी नाही मारलं, स्वयंपाक करून खाऊ घाला इतकी आहे, फक्त गाडी चालवता येत नाही म्हणून तुम्हाला बोललं. नको त्या गोष्टी कशाला बोलता असं असं सरपंच? असं मग ठीक आहे, मग हा. शिकवील. हा. नाही तर तुमच्या अपेक्षा वाढत जाईल. सरपंचाने गाडी शिकवली, मग सरपंचाला बी एखाद दिवशी म्हणून पाशाला, असं नाही होणार ना. बायकोला स्वयंपाक तुम्ही शिकवला का तुमच्या? नाही नाही, तिला नाही शिकव. या बायकोचं नाव नका काढू. नाही ना. आपलं प्रेमाचं बोलणं चालून द्यायचं. बायकोचं काय आलं तुम्ही? बायकोचं म्हणजे म्हणजे आता तुम्हाला गाळलेल्या जागा ते मला मी एवढी काय शिकेल नाही आडमुठी तुमच्यासारखी. मला गाडी शिकवा रे, काम पंचायत नका सांगू. चांगली सांगा गोष्ट, ते. हा. चांगली गोष्ट आहे. बरं या बाय, मी कशाला काय म्हणतो हे सांगतो तुम्हाला. हा. असं केलं का याला रेस म्हणतात, हा. याला क्लच म्हणतात, हा. याला स्टार्ट होती गाडी. हा. हे चावीचं, हा. चावी खोसली, फिरवायची, हा. रेस करायची, हा. क्लच दाबायचा, हा. क्लच सोडताना हळूहळू सोडायचं. जर जोरात सोडला तर गपकन माणूस असं पडत. सरपंच जरा जागेवर आहे, रात्रीची उतरली का नाही? या गाडीला क्लच राहत असतो का? मग हे काय ब्रेक येतो. ब्रेक आहे का? हा. अहो आम्हाला शाळेमध्ये एवढं तरी शिकवलेलं आहे. नाही नाही, मी त्यातून या गाड्या हिरो होंडा दिसता का तुम्हाला क्लच राहिला? अरे हा हा, मोपेड गाडी. अच्छा अच्छा, म्हणजे कशाला काय म्हणतात हे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला खरंच गाडी शिकवता येते ना? नाही नाही नाही, अहो येत. आता काय तुम्हाला चालून दाखवू का? चालवा बरं. पुढं बसता का मागं सांगा? तुम्ही एकटेच बसा, हा? मी बाजून चालते. ट्राय करून दाखवू तुम्हाला. चालवा. हे फक्त चालू करून दाखवतो येते का नाही. हा. हा
चालू करता आली म्हणजे लगेच येते असं होतं ना. काय बोलता राव तुम्ही सरपंचाचे समजलं समजलं हळू. येते ना आता हा, येते, उतरा येते ना खाली. हा हा, चालू. अशी गाडी शिकवायची आहे. हा, पुन्हा तुम्ही नाव घ्याशाल सरपंचाचं बरोबर हा आहे. गुरुविना ज्ञान नाही म्हणतात ना हा. हा. ही म्हण आहे ना, फक्त जर मला त्या बापालाच लागू होती, तुम्हाला नाही होत. याला क्लस राहतो म्हणे, उतरा खाली. अरे बरं काय जे आहे ते तर हा. मी सांगेल तेवढं करायचं फक्त हं? बस आता पुढं तुम्ही या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मी रेस कर म्हणलं तर रेस हॉर्न वाजव म्हणलं हॉर्न वाजवायचे. मोबाईल डिक्कीट ठेवते तर बाबूराव पळाला होता माझा मोबाईल घेऊन. अरे हा हा. डिक्की खोलता येते ना एवढं तर बरं आहे. आणि चावी खोसता येते ना खोसा चावी यायला सगळ्यात महत्वाचा आयटम तर येतो चावी खोसता येते. हो सरपंच, हा. ती गाडी भरून नाही करा ना, बाहेर नाही करा ना, काय झालं हिला? अरे 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 मला हसू येतो तुमच्या याचं आणि राग बी येतो. चावी फक्त खोसली तुम्ही हा. ती खोसली का हे बा इकडं पहा हा. इकडं पहा असं खोसली का हा. हे बा अहो इकडं बघा अहो, सांगा ना तुम्ही. अशी खोसली का अशी करावं लागत ती हा, केली. हा. हा. आणि आता पहा बरं स्टार्ट होईल गाडी पहा बरं हा झाली का थांबा थांबा दमका दमका फक्त स्टार्ट झाली ना हा. हा आणि आता गाडी सुरू होणं फार महत्वाचं आहे. हा. ती सुरू होता होता काय करायचं हळूहळू हा हे सोडायचं हे सोडायचं असं आणि हा. तिला असं पिळायचं बर बर हा बर. पिळायचं. मला सांगा तुम्ही बकरी पिळेल का बकरी माझ्या इथं माझ्या आईची इथं बकऱ्या गाय मग आता त्याला काय म्हणू मी ते पिळायचं. तुम्ही वरण करताना अशी ते काय म्हणतात ते हा हा घुसळलेलं आहे ना हा. ते तसं फास्ट घुसळतो ना हा. तसं नाही घुसळायचं. हा हे बाय असा हात लावा हा. हा ते हळू हा, मी सोडायचं करते, तुम्ही सांगा आणि मला. हळू हा. हळू असं करायचं बरं का. जोरात जर हे केलं हा. तर मग तुमचे दात आणि माझं थोबड इथं आपटाल तुमचं धाड थोबाड फुटायला तुम्हाला गाडीवर नाही बसायचंय, बाजूला उभा राहा जरा. हळूहळू बरं का. हा. मग चांगली गोष्ट आहे. मी मागे नको बसू का नाही. आणि चला वजे 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 सोडा. खायला मला भीती वाटते तुमचं सोन्यासारखं तोंड ना फुटून जाऊ गो. माझं फुटत नसते तोंड. नाही का हा, मी गाडी चालवते बरोबर. तुम्ही लोट नका. चला वजे असं घाबरू नका जेव्हा मी गाडी चालवायची नाही, नाही तर घेऊ का? हा चला वजे वजे नक्की. हा. चला वजे वजे सांगा असं बस पंच. बस बस 25% शिकल्या तुम्ही ओके. चला सरळ खरंच का? आणि गाडी फास्ट सुटली का हे पाय असे मध्ये घेऊन टाकायचे हा? बरं. मी तर हे पाय साळतील. चला 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 वा, चला 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 अबे रे, चला चला थांबा 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 बस 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 पुढं विहीर आहे बरं का. मग आता कुठे घ्यायची गाडी? आता हळू तुम्ही येऊ द्या थोडीशी माग. मी काय धरू हे धरू का काहीच हँडल नका धरू तुम्ही, मी हा? गाडी घेते बरोबर. हा? नाही नाही नाही, काहीच नका धरू, मी घेते बरोबर गाडी. हा येऊ द्या. अहो, मला शिकायची, तुम्ही कायला गाडी धरता? या बा आता ह्या मार्गी जाऊ द्या. वजे 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 अहो मला माग बसू द्या ना. तुम्ही सोडा आता, शिकले मी गाडी धरा. हळूहळू बरं का. हा. मला या तोंडाची लई काळजी हो. हा काय खरंय तुमचं पण? गाडी शिकवताय मला तुम्ही. मी काय म्हणत होतो अहो चिखून आले थोडं थांबायचं ना मॅडम. तर मला काय माहिती गाडी सटकत असते, तुम्ही मला सांगितलं का असं काही? फक्त म्हणे ही चावी फिरवा, ते एक्सलेटर द्या, ब्रेक दाबा, हॉर्न द्या, आज सांगितलं का चिखलाला गाडी सरकती म्हणून? ते कोण सांगल? म्हणजे चिखलावरून गाडी सटकत हे माहित नाही का तुम्हाला? अहो तुम्ही मला सांगितलंच तर मला कसं माहित राहील? अहो मॅडम तुम्हाला आहे ना या बाय आपलं 50-60 किलो बोजा राहतो. हा. केळाचं सातड केवढं राहतं. केळाच्या सालावर पाय पडल्यावर सुद्धा माणूस सटकतो. तसं ती गाडी आहे. मग आता काय करायचं? जरी डांबरी रस्ता असला ना त्याच्यावर चिखलाचे गोळे पडेल जर असलं ना तर गाडी सटकती असती त्यांना दरा. बरं. हा हा. असं सांगत जा ना, पाण्यातून गाडी न्यायची नाही, या बाय तिकडे पण सगळ्यात गाडी न्यायची महत्वाचं आहे नाही. ना मी तुमचा गुरु आहे ना. हा. आता तुम्ही एक काम करा गाडी पुढं बसा आणि मला मागं बसू द्या. तुम्ही काय माझ्या नवऱ्याच्या मागं बसला, गावातले लोक हाणतील मला. अरे 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 हे बाय गुरुवर असा आरोप करणं माझा आवडत गुरु अख्ख्या गावाला 4 वर्षापासून गाड्या शिकवत आला. लोक म्हणते हिला कुठे भेटलं नव्हतं, सरपंचाला घेऊन गेली गाडी शिकायला. म्हणजे इथून तयारी आहे का आता? मग त्याच्यामुळे मी तुम्हाला गाडीवर बसू देत नाही. ही गाडी हा. हे शिका. मी काय म्हणतो गुरुवर पूर्ण भरोसा आहे का तुमचा? माझ्यावर भरोसा आहे का? हा आहे. आहे ना. मग आता आहे ना तुम्हाला मी नमुना दाखवतो म्हणजे मी गाडी चालून दाखवतो तुम्ही मागे बसा आणि नंतर मग थोडस 1 किलोमीटर पुढे गेलो का मग तुम्ही पुढे बसा आणि तुम्ही मागं बसा. मग मी मागे बसा. मोठं सीट आहे ना याच्यात लांब बसायचं एकदम हा? लांब म्हणजे पुढे इकडं
मागं बसायचंय. अब हा ना, तुम्ही इड बसा, याच्यामध्ये सुरक्षित अंतर राहील हा. आणि मग मी बसल. हा. आणि आता तुम्ही सुद्धा लांब बसा थोडस. नाही मी बसणारच नाही, मी अशी बाजून चालते. नाही 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 बसू का? बस व्यवस्थित. जसं बाई माणसं बसतात ना एका साईडला पाय करून, तसं बसा. आता तुम्ही जर पंजाबी ड्रेस घालेला असतात ना, चला सांगतो पंजाबी ड्रेस घालेला असता ना, गाडी शिकायची. बसा. बसू का? हा, बसा. सरपंच गाडी तुमच्याकडून चालू व्हायला नाही आणि मला चालवायला शिकवत होते. बसल्या का? बसले. या बाई असं कसं हळू 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 या बाई अशी करायची, अशी करायची. गाडी का बरं बंद पडून राहील 4 वेळेस? या बाई अशी हळू 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 हळू. ला 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 असं सोडायचं वजे वजे वजे. आणि हायवे रोडला लागली हा. का मग फुल रेस करायची. एवढं आपल्या हातात ताकद आहे ना, तेवढी गाडी पळते. भर्र, या बाई किती लांब पळते बघा. हा? पक्के बसले ना, चला हार्न वाजवायचं मस्त पैकी. तुम्ही ते सांगा. सरपंच अरे गाणं म्हणायचं. तुम्ही तर सांगा हे बरं आहे का, तुम्ही तर सांगा हे बरं आहे का. सरपंच बसावं शांत. आई गेली पाणी चंदायला वो, येऊ कशी कशी गंगूबाई. हा बोला ना. या बाय, आणि रेस कमी केलं का गाडी ऑटोमॅटिक उभी राहते. या बाय, मी कमी करून टाकलं ना, गाडी ऑटोमॅटिक उभी राहते. बरं ऐका ना, आता मी गाडी चालवते तुम्ही मागं बसा. मग मी तेच ठरवलेलं आहे ना आता. बरं. उतरा बरं आता. सरका बाजू. हा, सोडा गाडी. हळू. सरपंच ऐका ना, एकदम मागं बसा. हा. गावातले लोक चांगले नाही, एकदम काही पण बोलतील मला. गावाच्या लोकांना मारावं गोळी, आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय ना, तर गावाच्या लोकांना काही घाबरायचं नाही. अहो तुम्हाला नाही माहिती भाऊ किती 12चे असतात. तुम्ही बसा गपचूप. बरं मला एक सांगा, मी आता एका साईडला तांगड्या करू का घोडा करून बसू? साडी घातलेली तुम्ही? नाही नाही, विचारतो तुम्हाला. हो हो सरपंच, आता तुम्ही हे सरपंच म्हटलं असं काही बोलावं का? तुम्ही ड्रेस घातलेला आहे, व्यवस्थित बसा माणसासारखं. घोडा करून बसू ना. हा. हा मग ठीक आहे. मला फुल गॅरंटी आहे तुम्हाला आता गाडी येईल म्हणजे येईलच. हा. हा? ओके. थांबा बरं का, मी स्टार्ट करा म्हणलो करायची. हा हा. मागं सरका. हा. आणि मी काय म्हणते, हा. जर पडलंय हा. तर जिम्मेदारी माझी नाही. लागलं तर मी दवाखान्यात नेणार नाही, कारण मलाच गाडी चालवता येते. तुम्हाला कोण दवाखान्यात नाही. अहो गंगूबाई, तुमच्याकडून असं होणारच नाही ना. नक्की का? हा, शिष्य कोणाचे आहे तुम्ही? मी तुम्हाला गाडी शिकवली, तुम्ही व्यवस्थित चालवणार म्हणजे चालवणार चालवणार चालवणार. हा, जाऊ द्या. गाणं म्हणू का मी मस्त? नको हा? नको. अरे मला लय आनंद वाटू राहिला ना, मी एका बाईला गाडी शिकवली, मला खूप आनंद वाटतो. शांत बसा हो सरपंच. तुमची कुणकुण ऐकून तर माझी गाडी चालली पुढं. नाही ना, अहो, बरंच सोडा तुम्ही. हे पाय आहे ना, दोन्ही पाय वर घ्या ना आता, थोडं फास्ट. अहो सरपंच, गाडी पडत असते खाली. माणूस पा पुढं. हा. अहो फुल रेस करत सोडा ना दिसता. हा, जास्त हळूहळू सोडा, हळू. जेव्हा तर यानं असं गटका बसेल बरं का तुम्हाला. अहो सरपंच, तुम्ही शांत बसा हो. तुमची अहो हे बडबड- दात आहे ना, हे अहो, दात. सरपंच शांत बसा. अहो हे दात तुमच्या याच्यात घुसतील नाही तर. शांत. हळूहळू ओके, हळूहळू. हा, करा सरळ. हा सोडा तुम्ही, सोडा तुम्ही, सोडा. हा, हा, आता जर माझ्या गाडीवर बसायचं हा. असेल, तोंडाला डायरेक्ट असं शिवून घ्यायचं सुईद्वाराने. एकही शब्द बोलायचा नाही. चालेल चालेल. बसा. या बाई, इथून पुढे जबाबदारी तुमची आहे. तोंड पण ठेवायला सांगितलं मी. बसा तुम्ही. तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. हा. बसू का? हा, ठीक. एकदम आवाज बंद. चालेल चालेल चालेल. मी नामस्मरण करीत बसतो आहे. हा, देवाचं नाव घ्या. रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. पुढं माणसं पहा, पुढं माणसं पहा. ओय सरपंच, उतर खाली, काय हो, काय झालं? उतर खाली. तू गंगे काय काय गंगे? उतर खाली. हाफ स्टँड लाव मला. अरे एका बाईला पाडलं रे, तू गंगेला पाडायला चालला का? अहो ते मला गाडी शिकवत होते. अरे अशी कोणी गाडी शिकित का? तुमची साडी अटकली बा. गंगे साडी बाजूला घे. बाबूराव, हा. काय काय रे भाऊ? अरे तू माग बसलाय, तिला नवीन बाई आहे, तो गाडी शिकवायची. अरे येते तिला शिकवली. येते गाडी मला थोडी थोडी. आता शिकवली का? आता आम्हाला जिल्हा परिषदला जायचं होतं नाशिकला. कशाला? कट ठरलं होतं आपलं. नाही नाही, मला जायचं जिल्हा परिषदला. तुमचा प्रॉब्लेम आहे. मी घरी चालले आता माझी गाडी घेऊन.
मला गंगे हा मला सोडून जायचं नाही तुला सांगतो. बाबू आता बाई हा काय? मला सोडून जर गेली याच्या संगत मी याचा मुर्दा पाडील. तो कोणाचा मुर्दा पाडायचा ते बघ, माझा नवरा घरी वाट बघतोय, मी चालले घरी. म्हणजे काय रे? तू कोण आहे तिचा ए, ए, मी नाही इकडे जाऊ ये. दे. काय घरी मी रिक्षा करून जातो मग. हा जाऊ मग. जाय बाई. ठीक ठेव मॅडम. हा ओके. परत येऊ नको. म्हणजे गावात बी येऊ नको का? अरे गावात कसं सरपंच, तुम्ही सरपंच हा, हा. आहे. आईला तुम्हाला गावात कडून दिलो मग आम्ही काय हा, करायचं. मग परत येऊ नको, असं चुकून नको बोलत जाऊ जरा. शिस्तीत राहा आपल्या. टोले खाशाल नाही तर कोणाची? बर का. हे तोंड आहे ना, तोंडात सारखं राहिलं पाहिजे. आणि ते समोरचे दात आहे ना, ते मला तिडून आले दिसले पाहिजे. हा. माझा बोलण्याचा अर्थ कळला का? ए, ते दात सरपंच तुला वांग्यानी जोडील मी. चल निघ. दिसले. मला आता वेळ नाही तो असं डोकं हा. लावायला. येतो मग. येऊ का मॅडम? हो जा जा ओके. सरपंच. धन्यवाद बरं का सरपंच. थँक्यू. काय झालं आता दातड काढायला? काय करत होते सरपंचाला एवढी सुनावणी करायची? अगं गंगे, बरं काय ते जाऊ दे. दारू बिरू घेऊन आले काय तुम्ही दोघं जण? बरं अगं तुला- गंगे त्याच्याकडून काय गाडी शिकवणार तो. अरे त्याला बैलगाडी हाकायची अक्कल तो गाडी शिकलोय. आपण गाडी शिकायची अक्कल पहिली शिका, आपण बोलायची अक्कल शिका, मग आम्हाला गाडी शिकवायचं. सरपंचाने गाडी शिकवली, आता मी घरी चालले गाडी घेऊन. हा आता आम्ही तर पाहिलं तुम्हाला, त्याला 2-3 वखत पाडलं खाली. गाडी मी पाडली, त्यांनी पाडली. हा का हा अय बाब्या, निर्मल काय काय म्हणून राहिला गाडी पाडली? कोणी पाडली? मी पाडली गाडी. तू पाडली. गाडी माझी, मी पाडली. आता तू मी पाडली मग चालेल. मी जाऊ का आता घरी? का बरं? गाय रस्त्याला गाड्या येऊ राहिल्या, मला घरी जायचं, नवरा वाट बघतो. पण गाडीला काही प्रॉब्लेम नाही झाला पण नाही बरं झालं, गंगे, जाऊ तुम्ही. तू पुढे चालव गाडी, मी माग बसतो. नाही नाही नको. नाही मला घ्या ना, मला घ्या नाही नाही. अय बाब्या, तुझा काय संबंध आहे? मला किती घ्या. मला बरं का? आमचं कसं आहे? अय, अय गंगे, अगं गंगे, अय गंगे.